नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 13 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 13 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीत कोण प्रथम स्थानावर आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, यानिक सिनर। मित्रांनो, जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे यानिक सिनर। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। टाइम साप्ताहिकाने 2024 या वर्षासाठी बेस्ट युनिव्हर्सिटी फॉर मेडिसिनची यादी जाहीर केलेली असून त्यामध्ये पहिल्या 10 मध्ये अमेरिकेतील किती विद्यापीठांचा समावेश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5। टाइम सप्ताहाने 2024 या वर्षासाठी बेस्ट युनिव्हर्सिटी फॉर मेडिसिनची यादी जाहीर केलेली असून त्यामध्ये पहिल्या 10 मध्ये अमेरिकेतील 5 विद्यापीठांचा समावेश आहे। तर या टाइम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 मध्ये हार्वर्ड विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शिवराज सिंह चौहान। मित्रांनो, शिवराज सिंह चौहान यांची भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी ही निवड झालेली आहे। मित्रांनो, हे शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री होते। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। प्रेमसिंग तामंग यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सिक्कीम। मित्रांनो, प्रेमसिंग तामंग यांनी सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतलेली आहे। प्रेमसिंग तामंग यांनी दुसऱ्यांदा सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्री पदाची ही शपथ घेतलेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो, सिक्कीम राज्याचा उल्लेख झाला तर आपण सिक्कीम विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ आहे 7096 चौरस किमी एवढे। तर सिक्कीमची राजधानी आहे गंगाटोक। तर सध्या जिल्ह्यांची संख्या ही 6 आहे आणि मुख्यमंत्री आहे सध्याचे श्री प्रेमसिंग तामंग। तर राज्यपाल आहे लक्ष्मण आचार्य। मित्रांनो, सिक्कीम राज्यातील राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया। खान चेंड झोंगा राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान सिक्कीम या राज्यात आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र। देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प हा महाराष्ट्र या राज्यात सुरू होणार आहे। महाराष्ट्राचा उल्लेख झाला तर आपण महाराष्ट्राविषयी देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किमी एवढे। राजधानी मुंबई असून स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे। सध्या महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या 36 आहे। तर सध्याचे मुख्यमंत्री आहे श्री एकनाथ शिंदे। तर राज्यपाल आहे श्री रमेश बैस। मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान देखील महाराष्ट्रातील आपण बघून घेऊया। चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र या राज्यात आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप UFC जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पूजा तोमर। अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप UFC जिंकणारी पूजा तोमर ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। खालीलपैकी कोणत्या देशाने युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्वित्झर्लंड। मित्रांनो, स्वित्झर्लंड देशाने युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन हे केलेले आहे। स्वित्झर्लंड देशाने आयोजित केलेल्या युक्रेन शांतता परिषद
90 देश सहभागी होणार आहे. मित्रांनो, या परिषदेमध्ये 90 देश हे सहभागी होणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जतीन राम मांझी. मित्रांनो, जतीन राम मांझी हे 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरलेले आहे. मित्रांनो, जतीन राम मांझी हे भारत देशाच्या बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांना आता 2024 मध्ये MSME मंत्रालय देण्यात आलेले आहे. तर त्यांचे सध्याचे वय आहे 79 वर्ष. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, यांच्या संदर्भात लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक महिला टेनिस क्रमवारीत कोण प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इगा स्वियातेक. मित्रांनो, जागतिक महिला टेनिस क्रमवारीमध्ये इगा स्वियातेक ही प्रथम स्थानावर आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.